इथे खूप मोठा कार्यक्रम घेणार आहे समापन दिवसाचा, माहिती का? तेव्हा सगळ्यांनी आपल्या आईवडिलांना आणायचं आणि सुंदर सुंदर कपडे पण घालून यायचे. तो तारीख ठरवायची आहे. मागच्या वर्षी होते ना तुम्ही सगळे, छान छान कपडे घालून आले होते ना? ते याही वर्षी तेच करायचं आपल्याला. छान कपडे घालून यायचं आहे आणि आपल्या आई वडिलांना सुद्धा यायचं आहे. आपण बाजीप्रभू नगरचं ते गार्डन आहे ना, तिथे तो कार्यक्रम करतो. पण आपण एक रॅली काढण्यासारखं करू. इथून सगळी समापन अशी एक रॅली काढायची इथून आपल्या पोरांना. अजून याच्यामध्ये आपले बहीण भाऊ किंवा आजूबाजूची मुलं घ्यायची असेल, 100 मुलंही झाले तरी चालेल. जरी तो पण याच्यामध्ये आला नसेल, शिबिरला आला नसेल, त्याला आपण सोबत घ्यायचं आहे. ठीक आहे की नाही? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या आईवडिलांना हे इथे येत आहे याचा आईवडिलांना कळायला पाहिजे ना. कोण कोण सांगतात आईवडिलांना आज मला हे शिकवलं. आपण कुठे राहतो हे तुम्हाला माहिती आहे का? कुठे राहतो? नागपूरला. आणि राज्य कोणतं आहे आपलं? महाराष्ट्र. कोणाकोणाला माहिती आहे महाराष्ट्र राज्य आहे म्हणून? आपण कुठल्या देशात राहतो? भारतच म्हणायचं. इंडिया भारत. कुठल्या खंडात राहतो? किती खंड? भाऊ वार्तालाप कमी कर. कोणत्या खंडात राहतो? शिकून आवडे. कोणत्या खंडात राहतो? आशिया. आशिया. आपण आशिया खंडात राहतो. आशिया खंडात किती देश आहे? भारतात विश्वामध्ये एक आशिया खंड आहे. आशिया खंड आणि आजूबाजूला समुद्र आहे. पण 7 खंड आहे. समुद्रावरती आपला एक खंड आहे. समुद्र आहे म्हणजे पाणी आहे मधात आणि त्याच्यावरती दगड आहे आणि त्या दगडावर आपण राहतोय. कळलं का? पाणी 70-71% आहे. 29% जमीन आहे. काय आहे? म्हणजे सगळ्यात जास्त ज्या विश्वामध्ये काय आहे? पाणी आहे ना. समुद्र कुठे?